नमस्कार मंडळी, चला तर आज आपल्याला मिनी व्लॉगला आपण सुरुवात करूया। सकाळी दोन्ही मुलं माझी ना ऑफिसला गेली, त्याच्यानंतर मी ना सगळं घर आवरलं आणि आता बघा मिस्टर ना इस्त्रीचे कपडे घेऊन आले। म्हणजे ते रिटायर झाल्यापासून ना छोटी छोटी कामं करतात, म्हणजे इस्त्रीचे कपडे आणणे, भाजी आणणे, दळण आणणे, ती कामं करतात। म्हणजे मी हल्ली काय भाजी वगैरे आणायला जात नाही। आणि त्यांनी ना माझी साडी इस्त्री करून ती मी जरा चेक केली आणि आता मी ना दोघंजण मिळून चहा पितो आहे। म्हणजे सकाळपासून दुपारपर्यंत आमची 2-3 वेळा चहा होते। आणि आज मी जेवणात ना दह्याची कढी आणि शेंग बटाट्याची भाजी बनवणार आहे। त्यातले मी ना दह्याची कढीची तुम्हाला रेसिपी दाखवते। कढी मी मालवणी पद्धतीने बनवते, मग त्याचं मी तुम्हाला ना साहित्य सांगते। 1 मोठी वाटी दही आणि वाटण्यासाठी बघा थोडंसं ओलं खोबरं ना कमी चालेल, पण जास्त नका घेऊ। 4 तिखटवाल्या हिरव्या मिरच्या, लसूण आणि जिरं हे आपल्याला वाटण्यासाठी। आणि फोडणीसाठी बघा आलं लसूणचे तुकडे, कढीपत्ता, मोहरी आणि जिरं आणि छोटे 2 चमचे आपल्याला बेसन लागणार आहे। दह्यामध्ये थोडं पाणी घालून पातळ करून छान असं ना फेटून घेतलं आणि ते बाजूला ठेवलं। आता ना बेसन पीठ आणि त्यात पण थोडंसं पाणी घालायचं आणि ते पण असं मिक्स करायचं छान असं, म्हणजे त्याच्या गुठळ्या मोडायला पाहिजेत। आणि फेटलेलं बेसन आहे ते आता दह्यात घालून ना पुन्हा छान असं ना एकजीव होईपर्यंत फेटून घ्यायचं। दह्याची कढी ना आमच्याकडे सगळ्यांना खूप आवडते, म्हणजे मी अधूनमधून बनवते। जेव्हा शेंगबटाट्याची भाजी किंवा सफेद चणे उसळ असेल तेव्हा ना हे दोन्ही कॉम्बिनेशनसोबत दह्याची कढी अप्रतिम लागते। आणि आज मी ना शेंगबटाट्याची भाजीच बनवणार आहे। आता आपण ना वाटण करून घेऊया। त्यासाठी ना मिक्सरच्या भांड्यामध्ये ओलं खोबरं, हिरवी मिरची, लसूण आणि जिरं हे मिक्सरमधून छान असं ना बारीक वाटून घेतलं। आता कढईमध्ये बघा तेल गरम केलं, त्यात ना फोडणी देऊया। सर्वप्रथम ना आलं आणि लसूणचे तुकडे, नंतर जिरं, मोहरी आणि कढीपत्ता टाकलं, ते पण छान तडतडू दिलं, म्हणजे फोडणीला सुगंध छान येतो। त्यानंतर आपण वाटलेलं वाटण टाकूया। फोडणीत ना तयार केलेलं वाटण घालून छान ना 1 ते 2 मिनटं परतून घ्यायचं। नंतर त्यात ना हळद घालूया। हळद पण ना वाटणाबरोबर छान अशी ना परतून घ्यायची। नंतर ना झाकण ठेवून 1 ते 2 मिनटं शिजू द्यायचं, कारण वाटण ना सगळं कच्चं आहे आपलं, ते चांगलं शिजायला पाहिजे। पाणी बिलकुल घालायचं नाही। आता बघा झाकण ठेवूया। कढी बनवताना नेहमी ना फ्रेश दहीच वापरायचं, जास्त आंबट नाही दही वापरायचं, नंतर चव बिघडते। थोडंसं आंबट पाहिजे दही, म्हणजे चव अप्रतिम लागते। आता वाटण छान शिजलं, जात आपण ना थोडं पाणी घालूया आणि चवीनुसार मीठ। वाटणाला चांगली उकळी आली, त्याच्यात आपण आता ना फेटलेलं दही घालूया आणि दही घातल्यानंतर गॅस एकदम ना लो करायचा, नाहीतर ना कढी फुटण्याची शक्यता असते। पण बेसनमुळे ना कढी व्यवस्थित बॅलन्स होते। आणि आपल्याला कढी जेवढी पातळ हवी ना तेवढंच पाणी घालायचं आहे बघा। आणि मस्त असं ना 7 ते 8 मिनिटांना सतत ढवळत ना, म्हणजे कढी छान अशी एकजीव व्हायला पाहिजे आणि चांगलं शिजू द्यायचं। नंतर त्यात ना किंचित साखर घालायची, म्हणजे साखरेमुळे ना कढी छान आंबट गोड तिखट लागते। आणि तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही साखर घाला आणि वरून शेवटी कोथिंबीर घालायची। मस्त छान अशी ना चविष्ट कढी आपली तयार झाली। अशी गरमागरम कढी ना वाफळलेल्या भाताबरोबर तर अप्रतिम लागते, पण चपाती आणि भाकरीबरोबरही खूप छान लागते। म्हणजे इथं अशी ना मालवणी पद्धतीने कढी नक्की करून बघा, खरंच तुम्हाला खूप आवडेल। आणि सगळं ना माझं जेवण झालं आणि जेवायला अजून वेळ आहे, म्हटलं चला। आणि श्रावण महिना पण सुरू होतो आहे आणि त्या श्रावण महिन्यात आपण ना गोडधोड पदार्थ बनवतो, त्यासाठी ना मी गूळ चिरून ठेवते। चला तर मंडळी, माझं जेवण झालं, तुम्ही पण जेवण बनवा आणि आजच्या मिनी व्लॉगला ना मी इथे संपवते। चला पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय आणि धन्यवाद।